आता आपण एक मजेदार गणिताची संकल्पना पाहणार आहोत आणि ती म्हणजे विश्वसंच आणि त्याचा पूरक संच. ठीक आहे. तर विश्वसंच हा अशा प्रकारे आयताने दाखवला जातो. एक मोठा आयत तुम्ही इथे बघू शकता आणि त्याला इंग्लिशमधल्या यू या कॅपिटल यू अक्षराने दाखवलं जातं. आणि विश्वसंच म्हणजे काय, तर समजा तुम्ही एका शाळेमध्ये आहात आणि त्या शाळेमधले सगळे घटक म्हणजेच त्या शाळेतले विद्यार्थी, त्या शाळेमधले बेंचेस, तिथल्या खुर्च्या, तिथले टेबलं, तिथले फॅन, ट्यूबलाईट, कुठला पण. तर समजा आपण त्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांबद्दल बोलू शकत असू तर विश्वसंच म्हणजे त्या शाळेतले सगळे विद्यार्थी. जर आपण खुर्च्यांबद्दल बोलत असू तर विश्वसंच म्हणजे त्या शाळेतल्या सगळ्या खुर्च्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला विश्वसंच ही संकल्पना काय हे समजेल. आणि आपण असं उदाहरण घेतलं की विश्वसंच म्हणजे त्या शाळेमधले सगळे विद्यार्थी आहेत आणि त्याच्या अंतर्गत असणारा एक असा आपण उपसंच किंवा सबसेट आपण ज्याला म्हणतो तो घेऊया आणि त्याला ए हे नाव देऊया. आणि असं समजूया की हा ए म्हणजे त्या शाळेमधले हे सगळे विद्यार्थी जे विश्वसंचात दाखवलेले आहेत त्यांच्यापैकी ज्यांना सायकल चालवता येते असे विद्यार्थी म्हणजे हे ए आहेत. आपण त्याला रंगवून घेऊया अशा प्रकारे. ठीक आहे. तर हा जो भाग आहे हा तुमचा एक उपसंच आहे आणि हा जो रिकामा भाग आहे याला काय म्हणतात बरं, तर या रिकाम्या भागालाच म्हणतात पूरक संच. म्हणजे हा जर ए असेल तर हा रिकामा असलेला भाग ज्याच्यामध्ये ए मध्ये नसणारे सगळे घटक या बाकीच्या बाहेरच्या भागामध्ये येतील त्याला असं म्हणतात की हा पूरक संच आहे. आणि तो अशा प्रकारे ए डॅश या अक्षराने दाखवला जाईल. म्हणजे इथे बी असला असता तर बी डॅश, सी असला असता तर सी डॅश अशा प्रकारे दाखवला जातो. किंवा त्याला असं इथे लिहिलं आहे की ए डॅश किंवा ए कॉम्प्लिमेंट, म्हणजे इथे तुम्ही कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बघू शकता तर ए चा कॉम्प्लिमेंट असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजेच ए डॅश किंवा ए कॉम्प्लिमेंट याचा अर्थ आपण अशा प्रकारे म्हणू शकतो की संच ए हा जो संच आहे याचा पूरक संच म्हणजेच या पूर्ण विश्वसंचातील असे सगळे घटक जे संच ए मध्ये नाही आहेत त्याला आपण अशा प्रकारे सुद्धा दाखवू शकतो की ए कॉम्प्लिमेंट बरोबर युनिव्हर्सल सेट वजा ए. म्हणजेच पूर्ण युनिव्हर्सल सेट किंवा विश्वसंच वजा ए हा उपसंच. जसं आपण इथे ए ला रंगवलं होतं तसं आपण हा ए कॉम्प्लिमेंट किंवा ए डॅश जो आहे त्याला सुद्धा अशा प्रकारे रंगवू शकतो. आणि तो इथे बघू शकता तुम्ही की हा ए ला सोडून इतर जितका पण शिल्लक भाग आहे या विश्वसंचामधला तो संपूर्ण आहे ए डॅश. आता आपण या संकल्पनेला उदाहरणासोबत पण समजून घेऊया. आता समजा आपल्याकडे एक युनिव्हर्सल सेट किंवा विश्वसंच आहे आणि जो विश्वसंच आपल्याला काय दाखवतोय, जसं की इथे लिहिलं आहे की यू बरोबर सर्व पूर्णांक संख्या. तसंच आपण अजून एक सेट घेऊया ज्याचं नाव आहे सी आणि तुम्ही इथे बघू शकता त्याच्या अंतर्गतचे घटक आहेत -5, 0 आणि 7. आता या तीन संख्या सुद्धा पूर्णांक संख्या आहेत हे तुम्हाला माहिती असेलच. तर हा संच हा अर्थातच यू म्हणजे विश्वसंचाच्या अंतर्गत असणारा एक उपसंच आहे आणि तो आपण अशा प्रकारे इथे काढून घेऊया. आणि मी या संख्यांना बाणाने इथे दाखवतो की या संख्या सी मधल्या 3 संख्या किंवा ते सी चे घटक आहेत. आता तुम्हाला जर विचारलं की -5 हा सी चा घटक आहे का, तर तुम्ही सांगाल की हो तो सी चा घटक आहे. आणि इथे ते अशा प्रकारच्या चिन्हाने दाखवलं जातं की -5 हा सी चा घटक आहे. आता हे चिन्ह काय आहे बरं, तर ह्या चिन्हाला मेंबरशिप असं म्हणतात किंवा घटक असं म्हणतात. तर ह्याला आपण अशा प्रकारे वाचतो की -5 किंवा -5 हा सी चा घटक आहे. आणि याच प्रकारे आपण असं लिहू शकतो की 0 हा सुद्धा सी चा घटक आहे. तसंच आपण असं सुद्धा लिहू शकतो की 7 हा सुद्धा सी चा घटक आहे. तर या संख्या आपण बघितल्या आणि हे चिन्ह बघितलं. आता मी समजा एक अजून संख्या घेतो ती म्हणजे -8. ती या संचाचा भाग आहे का, तर नाही, ती या सी या उपसंचाचा भाग नाही आहे. म्हणून आपण त्याला अशा प्रकारच्या चिन्हाने दाखवणार आहे की ती सी याचा भाग नाही. बरोबर, आपण याच्यावर एक काट मारली आणि ते अशा प्रकारचं चिन्ह आहे.
आणि आपण या विश्वसंचाअंतर्गत ती संख्या कुठेतरी येईल म्हणून आपण तिला अशा प्रकारे एका ठिकाणी लिहिली. आणि ती सुद्धा पूर्णांक संख्या आहे बरं का, म्हणून ती विश्वसंचामध्ये कुठेही येऊ शकते. आपण अजून एक संख्या घेऊया, समजा 53 ही संख्या घेतली, ती सुद्धा सी या उपसंचाचा भाग नाही आहे, तर त्याला आपण अशा प्रकारे लिहिलं आणि तिला आपण या विश्वसंचामध्ये एका ठिकाणी लिहिलं. किंवा आपण पुढे 42 ही संख्या घेऊया किंवा आपण पुढे 1 ही संख्या घेऊया, त्यांना सुद्धा आपण अशा प्रकारे लिहू शकतो की या संख्यासुद्धा सी या उपसंचाचा घटक किंवा मेंबर नाही, म्हणून आपण अशा चिन्हाने दाखवलं. आणि या संख्यासुद्धा अशा प्रकारे इथे विश्वसंचाच्या अंतर्गत दाखवल्या. आता आपण जी संकल्पना पाहत होतो पूरक संच, तर मला सांगा सी या उपसंचाचा पूरक संच म्हणजे काय असेल बरं? तर तो म्हणजे आपण अशा प्रकारे लिहू शकतो की सीचा कॉम्प्लिमेंट किंवा सी डॅश बरोबर हा संपूर्ण विश्वसंच वजा हा सी. आणि आपण ते या विश्वसंचामध्ये असं सुद्धा दाखवू शकतो की ह्या सी कॉम्प्लिमेंटमधले घटक म्हणजेच हे सगळे घटक जे सीच्या बाहेरचे घटक आहेत ते. म्हणजे जसं आपण इथे लिहिलं होतं बघा की -5 हा सीचा घटक आहे, त्याच प्रकारे आपण इथे असं म्हणू शकतो की -5 हा सी कॉम्प्लिमेंटचा घटक नाही. 0 हा सुद्धा काही सी कॉम्प्लिमेंटचा घटक नाही किंवा 7 हा सुद्धा काही सी कॉम्प्लिमेंटचा घटक नाही. आणि या उलट या 3 संख्या सोडून आपण जसं इथे लिहिलं होतं की -8 हा सीचा घटक नाही, त्याच उलट आपण इथे म्हणू शकतो की -8 हा सी कॉम्प्लिमेंटचा घटक आहे. तुम्हाला आता ही संकल्पना लक्षात आली असेलच. तर या प्रकारे आपण असं म्हणू शकतो की 53, 42 आणि 1 हे जे आपण इथे संख्या लिहिलेल्या आहेत त्यासुद्धा सी कॉम्प्लिमेंट किंवा सी डॅश या पूरक संचाचे घटक आहेत.